लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी अपडेट। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील, ई-के-वाय-सीमुळे जर तुमचे पैसे थांबलेले असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आता लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथं माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचा आहे। इथं लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी असं टाकायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं येईल, यावरती क्लिक करायचं आहे। तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वच प्रकारचे अपडेट्स मिळेल। तर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला ई-के-वाय-सी संदर्भात अपडेट मिळेल। पात्रता अपात्रता आणि अर्ज कसा करायचा आहे। आता या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, जे की ब्लिंकिंग इथं होत आहे। तर आता ई-के-वाय-सीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता ज्या लाभार्थ्यांचा आपल्याला ई-के-वाय-सी करायचं आहे, तर या ऑप्शनवरती आपल्याला आपल्या लाभार्थ्यांचा आधार क्रमांक इथं टाकायचा आहे। आता बरेच महिलांचे यामध्ये 70 ते 80 लाखहून अधिक महिला अपात्र ठरलेल्या आहेत, जे की ई-के-वाय-सी केल्यामुळे आणि ई-के-वाय-सी न केल्यामुळे आता यामध्ये बरेच महिलांनी चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी केलेली आहे। तर त्यासाठी आता लाडक्या बहिणींचा इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे तिथं टाकून मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला आता इथं क्लिक करायचं आहे। तर आता लाभार्थ्यांचा आपण इथं आधार नंबर टाकून घेऊ आणि आता हा जो कॅप्चा इथं टाकून घ्यायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता मी सहमत आहे क्लिक केल्याच्या नंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता लाडकी बहिणींची जी काही ई-के-वाय-सी आहे यामुळे बरेच महिला अपात्र ठरलेल्या आहेत। तर आता आपण इथं माहिती भरलेली आहे। यानंतर OTP पाठवावरती जसं क्लिक कराल तर आत्ता आपल्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल। OTP देखील आपल्याला आलेला आहे। तर OTP तुम्हाला आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट OTP देखील इथं करू शकता। तर आता OTP देखील आपल्याला आलेला आहे। तर इथं आपण आपला जो काही OTP आहे इथं टाकून घेऊ आणि सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आता लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी आता सुरू व्हायची राहिलेली आहे। तर आता त्या संदर्भात लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होणार आहे। तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आता ई-के-वाय-सी जी आहे ती तुम्हाला ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा पतीचा आधार नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे। आता यासाठी तुम्हाला त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे देखील गरजेचं आहे। इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचा आधार नंबर टाका, कॅप्चा टाका आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करा आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा। पुन्हा त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या त्यावरती एक OTP जाईल। आता यामध्ये आधार नंबर आपण एंटर करून घेऊ। सर्वच लाडक्या बहिणींना सूचित करण्यात येते की म्हणजे लवकरच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी तर सुरू होईल, तर त्या संदर्भाची चर्चा सुरू आहे। तर त्या संदर्भात जे की लवकरात लवकर अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल। तर आपण हा व्हिडिओ डेमो बघत आहे कशा पद्धतीने ई-के-वाय-सी करायचे जेणेकरून साईट सुरू झाल्याच्या नंतर। आता यानंतर OTP पाठवल्याच्या नंतर आता ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारचं दाखवेल। OTP इथं टाकायचं आहे, जे की पतीचं किंवा वडिलांचा आधार नंबर टाकला त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल। OTP आल्याच्या नंतर आता आपल्याला OTP इथं टाकायचं आहे। OTPसाठी थोडा वेट करा, आलेला नसेल तर रिसेंट OTP करा। OTP आपल्याला आलेला आहे तर OTP आपण इथं टाकून घेतलेला आहे। आता मी सबमिट करणार आहे। सबमिट केल्याच्या नंतर आता ज्या कोणा लाभार्थ्यांचं इथे तुम्हाला दिसेल तर त्यांच्या वडिलांचं जे काही आपण आधार नंबर टाकलेला आहे किंवा पतीचं ते तुम्हाला नाव इथे तुम्हाला दिसेल। आता जात वर्ग यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आहे, इतर मागासवर्ग आहे, विमुक्त जाती आहे, भटक जाती ब आहे। तुमची जे काही कॅटेगरी आहे तुम्ही ज्यामध्ये आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। याचप्रमाणे आता हे दोन ऑप्शन पहिले जे काही हो करायचे होते त्यानंतर नाही करायचे होते, याचमध्ये बरेच महिला गोंधळलेल्या आहेत आणि बरेच महिला यामध्ये ई-के-वाय-सी करतानाच अपात्र झालेले आहेत। आता ई-के-वाय-सी दुरुस्ती जर करायची असेल किंवा ई-के-वाय-सी संदर्भात अपडेट पाहिजे असेल तर लगेच 181 या लाडक्या बहिणीच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा। लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर इथं सुरू करण्यात आलेला आहे। लाडक्या बहीण योजनेचे पैसे का आलेले नाहीत सर्व माहिती घेऊ शकता। आता माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, सरकार किंवा यामध्ये दिलेले जे काही आहे ते तुम्ही सविस्तर वाचून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। आता यामध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन जे की आपण पहिले जे काही सुरुवातीला सुरू झालेलं तर हो करायचे होते, त्यानंतर डबल अपडेट झाली होती साईट तर तुम्हाला ऑप्शन नाही करायचे होते। आता हे तुम्हाला क्वेश्चननुसार तुम्ही हे सिलेक्ट करायचं आहे। याचप्रमाणे चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करा आणि आपण जसं की यावरती सबमिट कराल तर आपली जे की लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी इथे सक्सेसफुली डन होऊन जाईल। तर या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करू शकता। या संदर्भात काही अडचण असेल तर लगेच 181 या लाडक्या बहिणींवरती हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा। अधिक माहितीसाठी व लाडक्या बहिणींची लवकरच
ई KYC संदर्भात अपडेट येणार आहे, चर्चा सुरू आहे. तर त्या संदर्भात लवकरात लवकर अपडेट देण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वच प्रकारचे अपडेट्स आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल व लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म कधी सुरू होतील या संदर्भात देखील अपडेट आलेले आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन, सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर लगेच